नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत पार्ट ऑफ स्पीचचे काही जे प्रकार होते ज्यामध्ये नाउन, प्रोनाउन, वर्ब हे आपण पाहायला गेलेले होते. नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहायला गेलेली आहे. सोबतच वर्ब काय आहेत त्या वर्बविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पार्ट ऑफ स्पीचचाच नेक्स्ट पार्ट व नेक्स्ट भाग जो काही म्हटला जात असतो, जो टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब म्हणून इंग्लिश ग्रामरमध्ये ओळखल्या जात असतात. टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब, त्यालाच मराठीमध्ये जे काही म्हटलं जात असतात क्रिया विशेषण म्हणून संबोधल्या जात असतात. क्रिया विशेषण. आता हे काय आहे क्रिया विशेषण? आज आपण जे काही ॲडव्हर्ब जे काही पाहून राहायला गेलो त्याचे प्रकार पाहत असताना ग्रामरमध्ये ज्या 8 पार्ट ऑफ स्पीचचे जे प्रकार जे काही सांगितले त्यातला हा एक प्रकार. नाउ द टुडेज वी लर्न अबाउट द ॲडव्हर्ब. नाउ लेट्स गो. वी स्टार्टेड. व्हॉट इज ॲडव्हर्ब? ॲडव्हर्ब म्हणजे काय? तर साधा आहे त्या ठिकाणी. ॲडव्हर्ब म्हणजे काय तर ॲड प्लस वर्ब म्हणजे वर्ब विषयी जे काही म्हटलं जात असतात ती वर्ब विषयी काहीतरी वेगळ्या अशा पद्धतीचं ॲड करून सांगणे म्हणजेच ॲडव्हर्ब म्हणून संबोधल्या गेलेलं आहेत. आणि ॲड प्लस वर्ब या नावावरून जे काही म्हटलं जात असतात आपल्याला लक्षात येते की ॲडव्हर्ब म्हणजे क्रियापदाच्या विषयी जे काही वर्ब असेल वाक्यामध्ये त्या वर्ब विषयी एक विशेष अशा पद्धतीची वेगळी काहीतरी माहिती जे काही आहे ती माहिती सांगण्याचं काम हा टाइप्स करत असतो किंवा हे क्रिया विशेषण किंवा हे ॲडव्हर्ब करत असते. आणि म्हणून ते कशा पद्धतीने ज्या शब्दातून आपल्याला एखाद्या वर्ब विषयी जास्तीची माहिती कळते, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्या शब्दातून आपल्याला जास्तीची माहिती कशाविषयी वर्ब विषयी कळते त्याला ॲडव्हर्ब म्हणून संबोधल्या जात असतात. नाउ द लेटेस्ट ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल समथिंग मोर अबाउट अ वर्ब अँड मॉडिफाईड ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब इन एनी सेंटेन्स. कारण कोणत्याही वाक्यामध्ये वर्ब विषयी जास्तीची माहिती सांगण्याकरिता एक मॉडिफाई म्हणजे काही म्हटलं जात असतात ते मॉडिफाई म्हणून ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बला केल्या जात असतात. तो वर्ब म्हणजेच ॲडव्हर्ब होईल. आणि म्हणून हा जो थोडक्यात जर पाहतो म्हणला आपण तर एक त्याला म्हणतो नाउन आणि वर्ब याविषयी जे काही म्हटलं जात असतात आपल्याला वेगळी अशा पद्धतीची माहिती सांगण्याचं काम. फॉर एक्झाम्पल रोहन रन्स स्लोली. आता रोहन कसा धावतो? सावकाशपणे धावून राहिल्या गेलेला आहे. हाऊ डज रोहन रन? रोहन कसा धावून राहिल्या गेलेला आहेत. म्हणजेच काय तर या ठिकाणी जी काही क्रिया झाली ती क्रिया कशा पद्धतीची आहे? स्लोली आहेत. हे रन्स क्रिया आणि ती कशा पद्धतीची झाली तर ती स्लोली झाली, सावकाश पद्धतीची झाली. म्हणजेच काय हे की ते एखादी क्रिया वाक्यातील कशा पद्धतीची झाली त्याची माहिती सांगण्याकरिता जास्तीची माहिती सांगण्याकरता रोहन धावला, रोहन रन्स, परंतु तो कसा धावला? सावकाशपणे धावला. आणि हे दर्शवण्याकरता जे काही म्हटलं जात असतात वाक्यामध्ये या ॲडव्हर्बचा जो काही म्हटला जात असतो तो ॲडव्हर्बचा त्या ठिकाणी उपयोग केला जात असतात. आता हे जे काही ॲडव्हर्ब आहेत हे ॲडव्हर्ब आपल्याला कळण्याकरिता म्हणजे टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब जे काही म्हटला जात असतात हे जे काही ॲडव्हर्ब आहेत हे ॲडव्हर्ब विशिष्ट अशा 4 ते 5 शब्द जे काही म्हटला जात असतात त्या 4 ते 5 शब्दाचं उत्तर जर त्या ठिकाणी जर मिळत जर असेल तर तेव्हा ॲडव्हर्बचा उपयोग त्या ठिकाणी आहे असं समजायचं. आता ते 4 ते 5 शब्द कोणते तर जसं हाऊ जो आहेत त्याच्यानंतर
वेन आहेत, वेअर आहेत, हाऊ मच, हाऊ ऑफ्टेन, हाऊ ऑफ्टेन, हे जे काही 5-6 शब्द जे काही आहेत, तर या 5-6 शब्दाच्या माध्यमातून वाक्याचं उत्तर जे काही म्हटलं जात असतात ते उत्तर जर असं हाऊ रोहन रन्स स्लोली, म्हणजेच काय की हाऊ रोहन रन्स, रोहन कसा धावला, तर कसा धावला स्लोली. व्हेन रोहन रन्स ॲट ॲट इव्हनिंग, रोहन कसा धावला केव्हा धावला इव्हनिंगला. रोहन रन ऑन द रोड, रोहन रोडवरती धावला. व्हेयर कुठे धावला, तर रोडवरती धावल्या गेलेला आहे. हाऊ मच तो कशा पद्धतीने धावला, तर स्लोली. हाऊ ऑफ्टेन कधी कधी जे काही म्हटलं जात असतात, अधूनमधून जे काही म्हटलं जात असतात, तर हे जे काही 5 शब्द आहेत कोणते, हाऊ, व्हेन, व्हेयर, हाऊ मच, ऑफ्टेन, हे जे 5 शब्द आहे, या 5 शब्दाचं उत्तर जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी ॲडव्हर्ब यूज केल्या गेलेला आहे हे आपल्याला समजायचं आहे. तर अशा या ॲडव्हर्बचे प्रकार जे काही म्हटलं जात असतात ते प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे. नाव लेट अस द टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब. दिस इज द टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब. क्रिया विशेषण, क्रिया विशेषण जे म्हटलं जात असतात त्या क्रिया विशेषणाचे प्रकार. विच टाइप ऑफ द फर्स्ट, यस द ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स म्हणजेच काय, तर एखादी क्रिया कशा पद्धतीची होते ते कळत असतात, ज्या माध्यमातून आपल्याला कळत असतात त्या ठिकाणी ॲडव्हर्ब ऑफ मॅनरचा प्रकार त्या ठिकाणी असतो. नाउ दिस ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स वी आर यूज मोस्टलीच हॅव टू बी द आस्क टू क्वेश्चन, म्हणजे शक्यतो करून आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याकरिता जी क्रिया जी काही झाल्या गेली असेल ती क्रिया कशी होती, तर ते प्रश्नाच्या माध्यमातून जेव्हा आपण विचारण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात. फॉर एक्झाम्पल आपण हाऊ जो काही म्हटला जात असतो, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिला गेलेला आहे की ही स्विम्स वेल, तो जो काही म्हटला जातो तो स्विम, स्विम म्हणजे पोहणे, तो वेल म्हणजे छान पद्धतीने. हाऊ आता या ठिकाणी जे काही म्हटलं की तो कशा पद्धतीने पोहला, म्हणजे मॅनर आल्या गेलेला आहे त्या ठिकाणी. क्रिया कशा पद्धतीने झाली, तर या ठिकाणी वेल क्रिया झाली. म्हणजेच आपल्याला जर विचारायचं झालं तर कसं विचारू आपण, हाऊ ही स्विम्स, तो कशा पद्धतीने पोहला, तर आपण काय म्हणू, यस वेल दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल, शिल्पा डान्स नाईसली. शिल्पाने डान्स जो काही म्हटला जात असतो तो नाईसली केला गेलेला आहे. हाऊ, यस हाऊ डिड शिल्पा डान्स, शिल्पाने डान्स कसा केला, तर या ठिकाणी नाईसली म्हणजेच काय, तर वर्ब किंवा नाऊन विशेष अशा पद्धतीची माहिती जेव्हा सांगत असतो तेव्हा त्या ठिकाणी ॲडव्हर्बचा उपयोग केला गेलेला असतात. आणि इथे तेच घडल्या गेलेलं आहे. वेल आणि नाईसली वापरा. नाईसली, शिल्पा डान्स, शिल्पाने डान्स नाईसली केला. नाईसली हा शब्द ॲडव्हर्ब आहे, तो कशाविषयी यूज केला गेलेला आहे, तर डान्स वर्ब क्रिया झाल्या गेलेली आहे, ती क्रिया कशी नाईसली झाल्या गेलेली आहे. देअरफॉर द ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स हिअर यूज दॅट. आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्हर्बचा प्रकार जर कोणता जर यूज झाला गेलेला असेल तर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. मग काही कसे शब्द आहेत की ते शब्द सहजासहजी या ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनरच्या माध्यमातून यूज केले जात असतात. ते कोणते, क्विकली, यस ही रन्स क्विकली, ही स्विम्स क्विकली असंही आपण म्हणू शकतो. ब्रेवली, शिल्पा डान्स ब्रेवली. नाईसलीच्या ठिकाणी ब्रेवली सुद्धा आपण वापरू शकतो. तिथं सुद्धा मात्र क्रियापदाविषयी सुवृत्तीने
धाडसाने जे काही म्हटलं ब्रेव म्हणजे आपण धाडसी शूर वगैरे आपण म्हणतो ना, तर त्या पद्धतीचं. फास्ट, शिल्पा डान्स फास्ट और ही सिंग फास्ट एक्सेट्रा यासारखे जे काही शब्द असतात या सगळ्या शब्दातून क्रिया कशा प्रकारे झाल्या गेलेली आहे हे आपल्याला कळत असते. असा हा एक पहिला प्रकार जो काही म्हटला जात असतो ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. नाउ द सेकंड टाइप्स ऑफ द ऍडव्हर्ब ऑफ टाइम्स. आता टाइम म्हटल्यानंतर वेळ आलं आणि वेळ म्हटल्यानंतर की ज्या क्रियेच्या माध्यमातून वेळेविषयी आपल्याला माहिती कळतात त्या ठिकाणी जर कोणता ऍडव्हर्ब जर यूज केला गेलेला असेल तर ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणून आपण त्या ठिकाणी संबोधायचं. आणि वेळ म्हटल्यानंतर ती कोणत्या वेळेला झाली किंवा केव्हा झाल्या वेळ, आणि केव्हा म्हटल्यानंतर व्हेन जो काही म्हटला जात असतो तो व्हेन हा शब्द आल्या गेलेलाच आहे. म्हणून शक्यतोवर जे काही म्हटला जात असतं की ज्या ठिकाणी व्हेन म्हणजे केव्हा या WH शब्दाचं आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा मात्र ऍडव्हर्ब ऑफ टाइम असतो. फॉर एक्झाम्पल, ही इज कमिंग टुमारो. ही इज कमिंग टुमारो, तो ही इज कमिंग टुमारो, तो उद्या येऊन राहिलेला असेल, तो उद्या येऊन राहिलेला आहे. इज कमिंग टुमारो. व्हेन ही इज कमिंग टुमारो कमिंग म्हणजे कशाविषयी माहिती सांगितल्या गेलेली आहे, कमिंग विषयी, वर्ब विषयी माहिती सांगितल्या गेलेल्या आहेत. हिअर इज टू द टुमारो जो काही म्हटला जात असतो तो या ठिकाणी एक ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणून किंवा ऍडव्हर्ब म्हणून त्या ठिकाणी यूज केला गेलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, आय रिसेंटली बॉट अ न्यू कार. आय रिसेंटली बॉट अ न्यू कार, मी नुकतीच बॉट अ न्यू कार, नवीन कार विकत घेतली. केव्हा घेतली, नुकतीच घेतली, रिसेंटली घेतल्या गेलेली आहे. नाव हिअर इज टू द आपल्याला ऍडव्हर्ब जे काही म्हटला जात असतात ते ऍडव्हर्ब या ठिकाणी मिळत असतात. ज्या ठिकाणी व्हेनच्या माध्यमातून प्रश्न विचारल्यानंतर तो बोध त्या ठिकाणी होते ते व्हेन. ही इज कमिंग टुमारो, तो उद्याला येत आहेत, म्हणजे तो केव्हा येत आहेत, व्हेन ही इज कमिंग. नाव आय रिसेंटली बॉट अ न्यू कार, मी नुकतीच कार विकत घेतलेली आहे. कार केव्हा विकत घेतल्या गेलेल्या आहेत तर नुकतीच घेतल्या गेलेल्या आहेत. असे जे काही शब्द जे काही असेल ते शब्द बिफोर, आफ्टर, अर्ली, सून, टुडे एक्सेट्रा हे जे काही शब्द आहेत तर या शब्दाचा उपयोग सुद्धा या ऍडव्हर्ब म्हणून या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ टाइमच्या वेळेस आपण करू शकतो. हा झाला दुसरा टाइप. नाउ द थर्ड टाइप ऑफ द ऍडव्हर्ब दॅट. तिसरा ऍडव्हर्बचा प्रकार जर कोणता जर असेल तर इट इज कॉल्ड टू द ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. त्याला ऍडव्हर्ब ऑफ प्लेस म्हटल्या गेलेला आहे. आता प्लेस म्हटल्यानंतर ठिकाण, एखादी जागा जे काही म्हटलं जात असतात ते जागा, म्हणजे एखादी क्रिया कोणत्या जागेवरती झाल्या गेलेली आहेत. आता एखादी क्रिया म्हणजे वर्ब, मग ते वर्ब जे काय असेल ते काय दर्शवून राहिलं आपल्याला, जागा दर्शवून राहिल्या गेलेल्या आहे. आणि ती कोणाकडून होऊन राहिल्या गेलेल्या आहेत, नाउन किंवा प्रोनाउन कडून. हे दर्शवण्याकरता जे काही म्हटलं जात असतात ऍडव्हर्ब ऑफ प्लेसचा उपयोग केला जात असतात. आणि त्याकरता शब्द आपल्याला व्हेअर, प्लेस म्हटल्यानंतर ठिकाण म्हटल्यानंतर कोण्या ठिकाणी तर व्हेअर या ठिकाणी तो शब्द आपण यूज करू शकतो व्हेअरच्या माध्यमातून. आता इथे बघा काय आहे, ही इज गोइंग देयर, तो तिकडे जाणार, तो कुठे जाणार आहे, तो तिकडे जाणार आहे. हिअर इज टू द देयर जे काही म्हटलं जात असतात ते देयर म्हणजे इथं ठिकाण जे काही म्हटलं जात असतात ते ठिकाण या ठिकाणी आपल्याला दर्शवलं गेलेलं आहे. दे आर डान्सिंग आउटसाइड, दे आर डान्सिंग आउटसाइड, ते बाहेर डान्स करत असणार किंवा बाहेर डान्स करत आहेत. नाव द हिअर इज द आउटसाइड. आउटसाइड म्हणजे प्लेस आल्या गेलेला आहे की ते कुठं घरामध्ये आहे का नाही, आउटसाइड घराच्या बाहेर जे काही म्हटलं जात असतात ते बाहेर डान्स करत आहेत. हिअर इज टू द एक्झाम्पल. नाव द हिअर, इनसाइड, अबाऊ, अप म्हणजे ते आतमध्ये डान्स करत आहेत. ते अबाऊ, ऑन द टेरेस जे काही म्हटलं की वर जे काही टेरेसच्या वर जे काही म्हटलं जातं ते डान्स करत असेल. अप जे काही म्हटलं जात असतात ते वर डान्स करत असेल. दॅट लाईक फॉर दिस आर टू द हिअर. ना ही इज गोइंग देअर, तिकडे. ही इज गोइंग हिअर, तो इकडे येत आहे. That like for these are to the words are used
वन ऑफ द सेंटेन्स ॲट द टाइम दीज आर टू द ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तर त्यावेळेस त्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असते आणि ते व्हेयरला धरून म्हणजे जागेला धरून एखाद्या जागा दर्शवण्याचं काम करत असतात. त्या ठिकाणी ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणून उपयोग केल्या जात असतात. नाउ द नेक्स्ट टाइप द ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑर ज्याला म्हणतो आपण नंबर. द नेक्स्ट टाइप ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑर नंबर म्हणजे विशिष्ट अशा पद्धतीचं एखादी क्रिया किती वेळा झाल्या गेलेली आहेत हे दर्शवण्याकरता ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबरचा त्या ठिकाणी उपयोग केला जात असतात. नाउ दिस आर टू द आपण जेव्हा वर्बच्या माध्यमातून ती क्रिया पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्वसामान्यतः तो शब्द जर कोणत्या माध्यमातून आपल्याला ती क्रिया जर कळत असेल तर हाऊ ऑफ्टेन किती वेळा, हो म्हणजे किती, ऑफ्टेन अधूनमधून जे काही म्हटलं जात असतं त्या पद्धतीचा. नाउ दिस आर टू द वर्ड्स आर द हाऊ ऑफ्टेन यूज. फॉर एक्झाम्पल्स हॅव टू द ही ऑलवेज हेल्प मी. ही ऑलवेज हेल्प मी. हाऊ ऑफ्टेन ही हेल्प मी. तर प्रश्न जर त्या जर करतो म्हणलं तर काय होईल, हाऊ ऑफ्टेन. यस, हाऊ ऑफ्टेन हेल्प ही हेल्प मी. यस, गुड. ही हेल्प मी प्रश्नार्थक चिन्ह. शी रेड धिस बुक ट्वाइस. ती काय पहिल्या काय, ही ऑलवेज हेल्प मी. तो मला मदत करतो. कधी ऑलवेज, ते अगोदरच मदत करतो. किती वेळा, ऑलवेज जे काही म्हटलं जात असतं त्या. नाव शी रेड धिस बुक ट्वाइस. तिने पुस्तक जे काही म्हटलं जात असतात ते पुस्तक तिने वाचलं. किती वेळा, 2 वेळा त्या ठिकाणी वाचला. हाऊ ऑफ्टेन शी रेड धिस बुक या पद्धतीचा त्या ठिकाणी क्वेश्चन येईल. हाऊ ऑफ्टेन शी रेड धिस बुक. किती वेळा, ट्वाइस वेळा. ही ऑलवेज हेल्प मी. तो मला अगोदर मदत, त्यामध्ये हाऊ ऑफ्टेन ही हेल्प मी, ऑलवेज पहिले जे काही म्हटलं जात असतात अगोदर वगैरे त्या पद्धती तो मला मदत करत असतो. हे दर्शवण्याकरता जे काही म्हटलं त्या व्यतिरिक्त या ठिकाणी वन्स, समटाइम, कधी कधी, थ्राइस, तर ट्वाइस वापरला तिथं आपण थ्राइस सुद्धा हा शब्द वापरू शकतो. तर या पद्धतीचं हे या ठिकाणी ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर नंबर म्हणून हा एक प्रकार आहे टाइप्स ऑफ ॲडव्हर्बचा. नाउ द नेक्स्ट टाइप, नाउ हिअर इज टू द ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीज ऑर क्वांटिटी. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी हे काय दर्शवत असतात, द एक्सप्रेस स्टेट ऑर कंडिशन. स्टेट म्हणजे स्थिती आणि कंडिशन म्हणजे परिस्थिती जे काही म्हटलं जात असतं. एखाद्या ठिकाणची स्थिती दर्शवण्याचं काम, एखाद्या ठिकाणचं परिस्थितीविषयी माहिती सांगण्याचं जास्तीचं काम जे काही म्हटलं जात असतात वर्ब कडून जेव्हा होते त्यावेळेस द ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी म्हणून त्यावेळेस यूज केला जात असतात. फॉर एक्झाम्पल मॉडिफाईड ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर या ठिकाणी कधी कधी ॲडजेक्टिव्ह जे काही म्हटलं जात असतात त्या ॲडजेक्टिव्हला सुद्धा या ठिकाणी मॉडिफाईड केल्या जात असतात. दॅट लाईक फॉर दिस आर टू द टाइप्स हॅव टू द ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी. कसं, फॉर एक्झाम्पल शी इज टू लेझी. शी इज टू लेझी. रीना इज व्हेरी क्लेवर. रीना इज व्हेरी क्लेवर. आता या ठिकाणी शी इज टू लेझी. स्टेट अँड कंडिशन. स्टेट म्हणजे स्थिती कशी आहे, कंडिशन परिस्थिती जी काही म्हटलं जातं. शी इज टू लेझी. ती कशी आहे, तिची स्थिती लेझी आहे, आळशी आहे. नाउ देअरफॉर these are to the adverb that lazy. Also for now here is to the रीना इज अ व्हेरी क्लेवर. हुशार आहेत परंतु कशी आहेत, व्हेरी क्लेवर आहेत. here is the she is too lazy. ती खूप आळशी आहेत. लेझी तर आहेतच परंतु त्या लेझी विषयी जास्तीची माहिती जे काही म्हटलं जात असतात ते माहिती सांगण्याकरिता जो शब्द आपण वापरतो दिस इज द वर्ड्स द ॲडव्हर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी द्या, तर त्याला ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी म्हटल्या जात असतात. द एक्सप्रेस द स्टेट अँड कंडिशन. म्हणजे शी इज लेझी, ती लेझी आहे परंतु कशी आहे, टू लेझी आहेत. आणि रीना इज अ व्हेरी क्लेवर. रीना इज ते हुशार आहेत परंतु कशी आहेत,
व्हेरी क्लेवर आहेत, ॲक्ट लाईक दिस. आणि मग हे शब्द दर्शवण्याकरता व्हेरी, लिटल, टू असे काही ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी किंवा ज्याला म्हणतो आपण क्वालिटी जे काही म्हटलं जात असतात तर ते त्या ठिकाणी दिसून येत असतात. नाव द नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब, हिअर इज द स्पेलिंग. ॲडव्हर्ब प्रश्नार्थ, इंट्रोगेटिव्ह. इथं ह्या शब्दातच आपल्याला समजेल की प्रश्न हे ॲडव्हर्ब मोस्टली प्रश्न विचारण्याकरिता त्या ठिकाणी वापरल्या जात असतात. आणि प्रश्न म्हटल्यानंतर जे काही आपले WH वर्ड्स आहेत त्या WH शब्दाचा त्या ठिकाणी कळत नकळत उपयोग होत असतो किंवा त्या पद्धतीचा बोध जो काही म्हटला जात असतो तो बोध आपल्याला होत असतो. फॉर एक्झाम्पल आपण बघू येतो, इट इज यूज टू आस्क क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. द्या इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बचा उपयोग केव्हा होतो तर प्रश्न विचारण्याच्या वेळेस. फॉर एक्झाम्पल, व्हेन विल यू गो टू स्कूल. व्हेन विल यू गो टू स्कूल, तो शाळेमध्ये केव्हा जाणार आहे हे विचारण्याकरिता हा WH शब्द उपयोगात आणण्यात गेलेला आहे. दुसरं, व्हेअर डू यू लाईव्ह दॅट. त्याच्यानंतर हा जो काही म्हटला की व्हेअर डू यू लाईव्ह दॅट, तू कोण्या ठिकाणी राहत आहे. व्हेअरने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. असे जे शब्द आहेत टू आस्क द क्वेश्चन, विचारणारे शब्द जेव्हा त्या एका ठिकाणी उपयोग केला जात असतात आणि तेव्हा ॲडव्हर्बचा टाईप जेव्हा जर विचारला गेलेला असत तर त्यावेळेस तो टाईप असतो इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बचा तो टाईप असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. अँड नाउ द लास्ट टाईप टू अवर टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब, द ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शन. आता कंजक्शन म्हटल्यानंतर कंजक्शन म्हणजे कंजक्शन करणे, जोडणे जे काही म्हटलं जात असतात. आता काय जोडायचं असते तर दोन गोष्टी त्या ठिकाणी जोडायचं. फॉर एक्झाम्पल, दोन वाक्य जोडणे. इंग्रजीचं म्हटल्यानंतर आपण काय जोडू तर दोन वाक्य जोडू. दोन शब्द जे काही म्हटलं जात असतात ते दोन शब्द जोडू. त्याच्यानंतर दोन फ्रेजेस जे काही म्हटलं जात असतात ते दोन फ्रेजेस जोडण्याकरिता या ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शनचा त्या ठिकाणी उपयोग केला जात असतात जेव्हा दोन वाक्यांना जॉईन करायचे असते. यस, कोणते कनेक्ट द क्लॉज, वाक्य फ्रेजच्या माध्यमातून जोडायचं असेल किंवा वर्ड दोनदा जोडायचं असेल तर ॲट अ टाइम वी आर यूज द ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शन. तर तेव्हा ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शनचा त्या ठिकाणी आपण उपयोग करत असतो. नाव हिअर फॉर एक्झाम्पल, आय वर्क हार्ड देअरफॉर आय स्कोर गुड मार्क. काय म्हणते की मी काम केलं म्हणूनच आय स्कोर गुड मार्क, मला चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळाले. हिअर इज टू द देअरफॉर, दिस इज द कंजक्शन वर्ड आहे. दोन क्रिया जोडल्या गेल्या. आय वर्क हार्ड हे एक वाक्य आणि दुसरं आय स्कोर गुड मार्क हे दुसरं वाक्य. हे दोन्ही वाक्य जोडण्याकरता देअरफॉरचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला. सेकंड, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग अदरवाइज यू विल बी लेट फॉर द ऑफिस. तू जर सकाळी लवकर उठला नाही तर अदरवाइज अन्यथा नाव यू विल बी लेट फॉर द ऑफिस, तर तू ऑफिसला लेट झाल्याशिवाय राहणार नाही, उशिरा पोचल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे जर तर जे काही म्हटलं जात असतात, अटी जे काही म्हटलं जात असतात त्या ठिकाणी यूज जर होत जर असेल तर ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शनचा त्या ठिकाणी उपयोग आहे असं समजायचं. मग ते असे अटीदर्शक शब्द कोणते आहेत तर आल्सो, दज, लाईकवाईज, स्टील हे जे काही एक्सेट्रा जे काही म्हटलं जात असं अशा पद्धती वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी ॲडव्हर्ब ऑफ कंजक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी यूज करत असतो. नाव फ्रेंड्स, नाव हिअर इज टू द पार्ट ऑफ द स्पीच अँड दिस इज द ॲडव्हर्ब types of adverb, the part of speech in the 4 part that in our basic English grammar. आपल्या बेसिक इंग्लिश ग्रामर मधील हा पार्ट ऑफ स्पीचचा चौथा भाग जो काही म्हटला जातो तो चौथा भाग आपण त्या ठिकाणी शिकल्या गेलेलो आहे आज. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह, ज्याला म्हटला जात असतात. आपण ॲडव्हर्ब पाहायला गेलेला आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत तर ते येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला जाईल. तुर्तास एवढेच, धन्यवाद.